नमस्कार, सी न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. प्रभाग क्रमांक 4 मध्ये माजी खासदार संजय काका पाटील यांनी सक्रिय सहभाग घेतला. रविवारी त्यांनी उद्योजक शरद जाधव यांच्या घरी भेट देत प्रभाग 4 मधील उमेदवारांशी चर्चा केली. प्रभाग 4 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शिशिर शरद जाधव, सिद्धी सचिन पिसे, रेखा अविनाश भगत आणि शैलेश देशपांडे हे 4 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. भाजपच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीने चांगलीच मुसंडी मारली असून त्या ठिकाणी 4ही उमेदवारांना चांगलं यश मिळतं. याबाबत माजी खासदार संजय काका पाटील यांनी या ठिकाणी उमेदवारांना मार्गदर्शन करत प्रचाराचा आढावा घेतला. यावेळी उद्योजक शरद जाधव, अनिल भाऊ कुलकर्णी, निशिकांत पाटील उपस्थित होते. प्रभाग 4 मध्ये जे उमेदवार आपले आहेत, जाधव, भगत, शैलेश देशपांडे आणि पिसे, त्यांच्याशी थोडीशी माहिती घेतली. वातावरण अतिशय चांगलं आहे. काही विरोधी बाजूच्या पक्षातून उभा राहिलेले उमेदवार हे पक्षनिष्ठा कशी असते हे देशाला उदाहरण देण्याचं काम ह्या आवटी बंधूंनी केलेलं आहे. भाजपनं त्यांना दोन्ही मुलांना स्टँडिंग कमिटीचं चेअरमन पद दिलं, त्याच्यामुळं मोठा लाभ त्यांनी उठवला. माझ्या लोकसभेला विरोध प्रचार करून जो काही प्रयत्न त्यांनी केला होता तो सगळ्या लोकांनी पाहिलेला आहे. त्यांच्या मुलांच्या आणि त्यांच्या भानगडी यांचा पंचनामा करण्यासाठी लवकरच 2 दिवसात 1-2-3 ठिकाणी आमच्या प्रचाराच्या सभा होणार आहेत. आणि मग ह्या अवकाती वागणं, भ्रष्टाचार, ह्या सगळ्या पद्धतीनं लोकांच्या पुढे आम्ही निश्चितपणानं मांडू आणि लोकांना समजावून सांगू की नुसतं चिन्ह आपलं आहे म्हणून चालणार नाही. पक्ष मोठा आहे, पण दिलेले उमेदवार हे नालायकापेक्षा जास्त घाणेरडी वागणारी माणसं असल्यामुळं थोडंसं लोकांच्या पुढं त्यांचं हे जे वागणं आहे ते मांडण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि त्यामध्ये लोक निश्चितपणानं एवढ्या चुकीचं वागणाऱ्या, भ्रष्टाचार करणाऱ्या, काही असभ्य वर्तन करणाऱ्या गोष्टी लोकांच्या पुढं आणून त्यांना उघडं केलं जाईल, एवढाच या निमित्ताने मी सभेच्या आधी तुमच्याशी बाईटच्या माध्यमातून संवाद साधतोय.